पहिल्याच ओव्हरसाठी बॉलिंगला आलेले आहेत मोहम्मद अय्यूब, जे हैदराबाद तेलंगणा राज्यातून आलेत, परंतु ज्यांनी पहिल्याच बॉलला सिक्सर मारला ते पुणे जिल्ह्यातून, दौंड तालुक्यातून आणि पारगाव या गावातून अनिकेत ताकवणे दाखल झालेत रॉयल फेस्टिवल मध्ये आणि त्यांच्याच बॅट मधून आलेला कव्हर्सला षटकार पाहायला मिळाला. क्लास पाहायला मिळतो कोणताही बॅटर ज्या वेळेला कव्हर्सला खेळतो आणि की त्यांची चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. परंतु बॉलर देखील काही कमी नाहीये. हैदराबाद ते बोरली असा प्रवास त्यांनी केलाय म्हटल्यानंतर प्रत्येक जण आतुर असतो, खेळाडू सुद्धा नावारूपाला आल्यानंतर मला तरी कधीतरी बोरलीला आयकॉन म्हणून बोलवायचं आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि म्हणून याच मैदानात भारतातील मोठमोठे आयकॉन क्रिकेट खेळून गेलेले आहेत आणि इकडले मालक देखील काही कमी नाहीयेत. किती मोठा प्लेअर असला त्याला श्रीवर्धन मध्ये आणतात म्हणजे आणतात, हे इकडल्या मालकांची खासियत आहे. फटका फसलाय, बॉल हवेत, भाग्यशाली राहिले तिकडे अनिकेत. अशा ठिकाणी बॉल पडलाय जिकडे फिल्डर नव्हते उपलब्ध. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच पाहायला मिळते. अनिकेत ताकवणे आणि आता बॅटिंग साठी दाखल होत आहेत, ज्यांनी काही वर्षापूर्वी मला आठवतंय वडवली फाट्यावर बेस्ट बॅटरचा पुरस्कार देखील घेतला होता. मैदानाच्या आतमध्ये पुणे जिल्ह्यातील चिखलीचे बॅटर दाखल होत आहेत. नरसिंग पालमपल्ले लांबच लांबवरचे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे बॅटर रॉयल फेस्टिवल मध्ये दाखल झालेले आहेत. मोहम्मद अय्यूब बॉलिंगला. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मजा येणार आहे या क्रिकेटच्या खेळाला. आजचा दिवस क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे आणि म्हणूनच पाठीमागचा रस्ता आता फुल भरायला सुरुवात झाली आहे. वेगात बॉल टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल पंच सादिक राजापूरकर घोषित करतायत. आता या सादिक राजापूरकर यांची सुद्धा एक खासियत आहे, या मैदानात आयकॉन म्हणून स्पर्धा जिंकणारे अंपायर सादिक राजापूरकर आहेत. म्हणजे त्यांनी हीच नाही तर सुप्रीमो जिंकली आहे, स्वर्गीय रतनबुवा पाटील, रत्नागिरी या सगळ्या स्पर्धा खेळून जिंकल्यात. आज अंपायरिंगची कामगिरी करतायत. आमचे मुन्ना सर देखील मोठं क्रिकेट खेळलेत आणि अजीम अमदुल्ले सर ही एक दर्जेदार पंच आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मजा येते. 4 ओव्हर, इकडला फॉर्मॅट थोडासा वेगळाच आहे. 4 ओव्हरचं क्रिकेट, परंतु या 4 ओव्हर मध्ये सुद्धा एक वेगळी मजा आणि या 4 ओव्हर खेळायला सुद्धा विमानाने आयकॉन इकडे मागवले जातात. हे श्रीवर्धन मसळ्यावाले काही करू शकतात. आणि भारतातून तर लक्ष आहेच, भारताच्या बाहेरून सुद्धा स्पर्धेवर लक्ष आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच आमच्याकडे वळतात, कळवतात. एक धाव आहे डिक्लेअरच्या स्वरूपात. सुरुवात षटकाराने झाली होती, परंतु त्यानंतर अय्यूबने कमबॅक केलं आणि मी सुद्धा एवढ्या लांबून इकडे का आलोय दाखवून देत आहेत. मियाबाई यांची देखील जबरदस्त गोलंदाजी. कारण जसं आपण हैदराबाद मधून सिराजला येताना पाहिलंय सर, काय सध्या जबरदस्त कामगिरी करतात सिराजबाई. आणि तसेच या ठिकाणी वेगवान गोलंदाज म्हटलं तर हैदराबादवरून आमच्याकडे आलेले आहेत अय्यूबबाई, ते देखील चांगली कामगिरी करतायत. नरसिंग पालमपल्ले, अनिकेत ताकवणे, दोन्ही आयकॉन. यावर्षी आयकॉन एक कमी केलाय आणि त्याच्यामुळे जबाबदारी थोडीशी स्थानिक खेळाडूंवर वाढणार आहे आणि गरजेचं सुद्धा आहे. वेगात बॅट फिरवली आहे, परंतु अचूकतेवर बॉल नव्हता. व्हाईट बॉल. स्कोर 1 ने पुढे जाईल. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाते. इकडल्या क्रिकेटची मजा आहे. पाठीमागे बसून विकेट किपरच्या पाठीमागून मॅच पाहायची सुद्धा एक वेगळी मजा आहे. ती जागा सकाळी लवकरच फुल होऊन जाते आणि समोरच्या टेकडीवर बसून सुद्धा मॅच पाहायची एक वेगळी मजा आहे. त्याच्यामुळे इकडच्या प्रेक्षकांची म्हणजे प्रत्येकाची खास जागा असेल, दरवर्षी याच ठिकाणावरून मॅच पाहायची. फटका खेळलाय पुलचा. अनिकेत ताकवणे यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. क्रिकेटचे सामने आता प्रत्येकाची एक दरवर्षीची जागा आहे. काही जण पाठीमागे रस्त्यावरून मॅच पाहतात, काही जण या टेकडीवर, कोणी आंब्याच्या झाडाखाली, कोणी पिंपळाच्या झाडाखाली, तिकडे कोणी बोरीच्या झाडाखाली. म्हणजे प्रत्येकाच्या दरवर्षीच्या काही खास जागा आहेत, तिकडच मॅच पाहतात हे सगळे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. tenniscricket.in वर देखील प्रेक्षक आमच्याशी जुडलेले आहेत. आम्हालाही वर्षातून एकदा येण्याची संधी इकडे मिळते, म्हणजे या परिसरामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली.
मग कोपरा ग्रुप असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर टायगर ग्रुप, रॉयल फेस्टिवलचं 4थं वर्ष आहे, कुडकी बिग बॅश आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. तर इकडल्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे आणि इकडे क्रिकेट पाहायला सुद्धा एक वेगळी मजा येते, म्हणून तर प्रेक्षक गर्दी करतात आणि चर्चा असते सगळी सातत्याने सुरू, आपल्या टीम मध्ये कोण आयकॉन आणायचा. वेगवान बॉल कदाचित चेहऱ्याला आदळतोय, बॅटरची काळजी घेऊयात पहिल्यांदा आपण. वेगवान बॉल टाकलाय, उसळी जास्त होती आणि मी हैदराबादवरून इकडे का आलोय ते सुद्धा दाखवतायत. पहिल्या बॉलवर 6 मारला, त्या बॉलवर मात्र 6 धावांची छाप होती. आता कुठेतरी या ओव्हरच्या शेवटी म्हणजे या ओव्हरमध्ये चेहऱ्यावर बॉल मात्र आदळलाय. गोलंदाजाने सुद्धा कमबॅक केलाय. अनिकेत डोक्यात, येस, डोक्यावर चेंडू कदाचित आदळलाय, काळजी घ्या. अजूनही आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये त्या गोष्टी येणं बाकी आहेत, जसं आपण लेदर क्रिकेटमध्ये हेल्मेट म्हणा किंवा काही सुरक्षा कवच प्रॉपर आलेली आहेत, काही खेळाडू परिधान करतात, परंतु ती आपल्या खास टेनिस क्रिकेटसाठी नाही बनलेली आहेत, त्याच्यामुळे ते अजूनही तेवढी परफेक्ट नाही आहेत, परंतु काळजी प्रत्येकाने घ्यायचीच आहे. फटका फसलाय, बॉल हवेत. पहिल्या बॉलवर 6, शेवटच्या बॉलवर विकेट, दोघेही जिंकले आणि विकेट आली इकडे. विकेट आली आहे, एक विकेट माघारी परतली. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहे. जिल्हा पुणे, तालुका बारामती आणि गाव काटेवाडी म्हणजे साहेबांचं गाव. काटेवाडीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, मयूर मासाळ. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. येस, टाइम आपण पंचांनी लक्ष 20 मिनिटात तुम्हाला डाव संपवायचा आहे याची नोंद घ्यायची आहे. बॉलिंग साठी आलेत दिघीचे शार्दूल माडिक येत आहेत. आता दिघी सुद्धा चर्चेत आहे. दिघी पोर्ट आता आंतरराष्ट्रीय नकाशावर येताना पाहायला मिळत आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. नरसिंग पालमपल्ले, मयूर मासाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बॉलिंग साठी पहिल्या ओव्हरमध्ये चांगली, पहिल्या बॉलवर 6 येऊन सुद्धा 15 धावा आलेल्या आहेत. या मैदानात आम्ही पाहिलंय 70-80 धावांचा सुद्धा पाठलाग होतो इकडे, त्याच्यामुळे इकडल्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. प्रेक्षक दाखल झालेत लांब लांबवरून, आयकॉन दाखल झालेत लांब लांबवरून, वेगळ्या राज्यातून. हैदराबादचे 2 आयकॉन म्हणजे तेलंगणा राज्यातील, इकडे आपण गुजरातचे पाहिलेत, भारताच्या विविध राज्यातले पाहिलेत. नरसिंग साठी पहिला बॉल शार्दूलने चांगला टाकलाय आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट तुम्ही मनामध्ये ठरवून ठेवा, आयकॉन 3 आहेत तुमच्या टीम मध्ये, परंतु आयकॉनच सगळे काही करणार नाहीयेत. मॅच 11 जण जिंकून देत असतात. जरी तुमच्याकडे आयकॉन आहेत तरी सुद्धा तुम्हाला सुद्धा चांगलं खेळावं लागेल आणि कितीही मोठा आयकॉन असेल तर तो एकाच बॉल मध्ये आउट होतो, तो बॉल तुम्हाला टाकावा लागेल. कारण आपले स्थानिक खेळाडू सुद्धा कमी नाहीयेत, त्यांच्याकडे सुद्धा टॅलेंट आहे. उचललाय, फेकलाय, नरसिंग पालमपल्ले यांच्या बॅट मधून बॉल खूप लांब मारलाय, जा शोधून आणा, सिक्सर. सध्या असं झालंय, वर्षभरातले महाराष्ट्रात कमी आणि राजस्थानला जास्त मॅचेस नरसिंग पालमपल्ले यांच्या पाहायला मिळत आहेत. एवढा दबदबा राजस्थान राज्यात निर्माण केलाय या नरसिंग पालमपल्ले यांनी. विकास पावडे यांचे अगदी जवळचे सहकारी. याही वेळेला तो खेळलाय, पोलचा फटका खेळलाय, 1 रन तिकडे मिळेल. शार्दूलचा पुन्हा कमबॅक होत आहे. पहिला बॉल चांगला टाकला, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा 1 धाव.
धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे आता 22 वर गेलेली आहे आणि प्रत्येकाची पावलं इकडेच येताना पाहायला मिळत आहेत. चला जाऊयात बोरलीला. तसं बोरली पंचतन हे एक श्रीवर्धन आणि रायगड जिल्ह्यातील एक महत्वाचं गाव आहे, महत्वाची बाजारपेठ आहे. दिवे वगैरे देखील बाजूलाच आपल्याला पाहायला मिळतोय. सुवर्ण गणपती आपल्याला जवळ पाहायला मिळतोय. पर्यटकांना नक्कीच भुरळ घालणारे समुद्र किनारे या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय मयूर मासाळ यांनी मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या 1 ने. धावसंख्या 1 ने पुढे जाते. म्हणून तर म्हटलं ना, पर्यटक लांबून लांबून श्रीवर्धनला, बोरलीला आणि हे सगळे कुठे तर रॉयल फेस्टिवल पाहिला हे 3 दिवसासाठी, कारण सगळ्यांनाच आवडणारी स्पर्धा आहे. धावसंख्या पुढे गेली ती म्हणजे आता 23. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. नरसिंग पालमपल्ले मयूर मासाळ. टप्प्याचा बॉल. टायमिंग तर याही वेळेला नाही झालाय. स्कोर स्क्वेअर लेगच्या दिशेने हा बॉल जाईल. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या पुढे जाते. 24 धावा धाव फलकावर. 4 ओव्हरची मॅच आहे. तिसरा सामना आहे आजच्या दिवसातील आणि वेळेत सामने होतात इकडे. 4-4 ओव्हरच्या मॅचेस, परंतु फटाफट क्रिकेट. परंतु इकडल्या प्रेक्षकांना सुद्धा 4 ओव्हरच्याच मॅच आवडतात. 6 ओव्हर असतील तर कदाचित थोड्या वेळाने येतील. 4 ओव्हरच्या मॅचची सुद्धा एक वेगळी मजा इकडे. फटका खेळलाय मयूर मासाळ यांच्या बॅट मधून, परंतु बॉल शेवटच्या क्षणी पुन्हा आतमध्ये येताना पाहायला मिळाला वाऱ्याच्या गतीने आणि विकेट आली आहे मयूर मासाळ यांची. खेळाडू बाद. चला नव्यात मॅचच्या दिशेने बॅटर येत आहेत मैदानाच्या दिशेने. उभे झालेले आहेत आरावीचे. आरावी हे गाव सुद्धा तेवढंच महत्वपूर्ण आहे. अगदी श्रीवर्धनच्या जवळ असणारं आरावी गाव आणि दुसऱ्या बाजूला दिघी, ज्या दिघी पोर्टसाठी प्रसिद्ध असणारं गाव. या मॅच 2 श्रीवर्धन तालुक्यातील गाव आहेत. गावांची नावं सुद्धा चर्चेत आली या स्पर्धेने आणि प्रत्येकाला वाटतं आपलं गाव रॉयल मध्ये चांगले खेळावं, आपल्या गावचे खेळाडू रॉयल मध्ये चांगले खेळावे, आपले आयकॉन रॉयल मध्ये चांगले खेळावे. पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल. आखूट टप्प्याचे बॉल करण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु गोलंदाज बचावले जात आहेत. 1 धाव मिळेल. पाठीमागे धाव संख्या घोषांकित क्षेत्रात दाखल होते. अजूनही जर पाहिलं तर काही चेंडू बाकी आहेत. आरावी बीच हा सुद्धा चर्चेत आहे. हरिहरेश्वर असू देत, आरावी असू देत, श्रीवर्धन असू देत, दिव्यागर असू देत, हे सगळे समुद्र किनारे पर्यटकांना भुरळ घालतात, तिकडे आमंत्रित करत असतात. पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे हा सगळा परिसर. आंबे, काजू यासाठी देखील हा परिसर प्रसिद्ध आहे. विविध उत्पादनं इकडे पाहायला मिळत असतात. सुपारीसाठी यस. आणि अशा या संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्य आणि मुक्त हस्त उधळण केलेला हा संपूर्ण परिसर म्हणजेच श्रीवर्धन. जोरात मारलाय. फिल्डर आहेत परंतु बॉल नाही थांबणार. तो जातोय सीमा रेषा. षटकार. खेळण्याचं काम केलं या उबेदने. त्यांचे कौतुक करावं लागेल. आम्ही सुद्धा वाट पाहत असतो. मग यासिन सरांनी आमची नेहमीच चर्चा होते. श्रीवर्धन परिसरामध्ये आल्यानंतर मॅचची एक वेगळीच मजा असते आणि त्या निमित्ताने यासिन सर सुद्धा भेटतात आणि हरिभक्त पारायण हरीश महाराज दिघीकर सुद्धा भेटतात.
अखो टप्प्याचा बॉल पुन्हा त्याच दिशेने, परंतु आता फिल्डर बदलला होता आणि त्याच्यामुळे विकेट इकडे येते. खेळाडू बाद. पाटील मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. 31 वर आहे धावसंख्या. धावा कराव्या लागतील. पहा, गावातल्या खेळाडूंनाही करावे लागतील, आयकॉनला सुद्धा करावे लागतील. आपण एवढ्या लांबवरचा किल्ला प्रवास आठवावा लागणार आहे. अख्खं गाव वाट पाहतोय, ते देखील आठवावं लागणार आहे आणि खेळावं लागणार आहे कधी कधी. परंतु आपण असं करतो की आयकॉनवर जास्त विश्वास ठेवतो, परंतु तेही तुमच्यासारखे माणूसच आहेत. त्यांनाही दोनच हात आहेत, दोनच पाय आहे आणि तुमच्यासारखेच आहेत. फक्त त्यांनी स्वतःला सिद्ध केले म्हणून त्यांना आयकॉन म्हणून बोलावलं गेलंय. परंतु प्रत्येकाला खेळायचंय. तोही चुकू शकतो, तोही चुकू शकतो. पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या पुढे गेली एकने. 32. नौशाद भाई कादरी कुठे असाल तर आपण इकडे संपर्क साधायचा. आइये नौशाद भाई. समोर उडवलाय. वाह 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 वाह, जबरदस्त प्रहार. नरसिंग पालमपल्ले यांच्या बॅट मधून सिक्सर. होतोय. महेश पुन्हा एकदा समोर. नरसिंग पालमपल्ले. आणखीन एक. या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका खेळला आणि बॉल गेला रगडा खायला. सिक्सर. ला 44 रन झालेले आहेत. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. किती धावा. नरसिंग पालमपल्ले मैदानात आहेत. एका बाजूला दिघी संघ चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, परंतु गोलंदाजीसाठी इस्माईल येतात बॉलिंगसाठी. हैदराबाद वरून आलेले आणखीन एक बॉलर पाहायला मिळत आहेत. इस्माईल. शेवटची ओव्हर आहे. सतीश पाटील आणि जोडीला नरसिंग पालमपल्ले आहेत. 44 झालेत. शेवटची ओव्हर. अखूट टप्प्याचा बॉल. चुकीला माफी नाही. सिक्सर. 6. मारत धावसंख्या पुढे गेली आणि 50 धावा पूर्ण होत आहेत. दिघी. आणखीन एक. अखूट टप्प्याचा बॉल. सतीश तुटून पडलेत. आणखीन एक मोठा फटका. पत्रा बजाव. सिक्सर. इकडे चांगलं क्रिकेट सुरू असताना पाहायला मिळत आहे. लगातार 2 बॉल 2 सिक्सर मारलेत. कमबॅक करावं लागेल इकडे इस्माईल यांना सुद्धा. ही बोरली आहे, इकडे काही होऊ शकतं. बोरली पंचतनची स्पर्धा आहे.
प्रत्येकाला आपला बेस्ट परफॉर्मन्स दाखवावा लागेल. जे काही होणार आहे या पाऊण तासात होणार आहे, कारण 4-4 ओव्हरच्या मॅच आहेत. हो, हा बॉल कमी गतीचा, तिकडनं धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु त्या प्रयत्नात रनआउट. समीर येत आहेत. दिगी पुढच्या दोन्ही टीम टॉस साठी सज्ज राहायचंय. मॅच थांबवायची आहे. हा ठीक आहे. या अगोदर मॅनेजमेंटचा निर्णय आहे, या अगोदर जो रन पूर्ण केला किंवा प्रयत्न झाला तर तो डेड बॉल आहे, विकेट सुद्धा नाहीये, स्ट्राईक सुद्धा चेंज नाही होणार. दोघांना रन घ्यावे लागतील. हा जो मॅनेजमेंट, दोघांना क्रीज सोडावे लागेल. यस, तो नियम आहे. आणि स्ट्राईकवर सुद्धा सतीशच असतील. रनआउट सुद्धा नाही आणि रन म्हणजे रन साठी तुम्हाला दोघांना प्रयत्न करावे लागतील. सतीश सुद्धा कुठे कमी आहे. सतीश 6 मारलेत, काही बॉल अजूनही बाकी आहे. डॉट बॉल आलाय. हा म्हणजे कीपरने सोडलं तर पळू शकतात. यस, यावेळेला स्ट्रोक खेळलाय, कव्हरचं क्षेत्र खाली होतं, तिकडेच मारलाय बॉल, निघालाय सीमारेच्या दिशेने आणि जातोय सुद्धा सीमा रेषा पार. बाराची मॅच कोणाची आहे ही? येस, इकडे विकेट येते. आसिफ 11 वरवटणे आणि बासित अमदान 11 वालवटी, आणखी 2 जबरदस्त टीम या परिसरातील आपल्या समोर येते आहेत. चला, दोघांनी सुद्धा टॉस साठी या, वरवटणे आणि वालवटी. बासित आणि हमदान 11 वालवटी आणि आसिफ 11 वरवटणे. चला, टॉस साठी या. आणि इकडे शेवटची ओव्हर सुरू आहे. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत झाली आहे ती 60 झाली आहे. हो हो हो, सुरुवातीला ट्रॅक वर नव्हते, परंतु आता चांगला सूर मिळाला. नरसिंग नॉट आउट माघारी परततील आणि टीमची धावसंख्या झाली आहे 4 ओव्हरमध्ये 60, करायच्या त्या 61. दोन्ही टीम
वालवटी आणि वरवटणे, चला टॉस साठी या. धन्यवाद समीर भाऊ, आपण या रॉयल फेस्टिवलचा हिस्सा आहात. आपण विशेष सहकार्य आपलं देखील लाभतं आणि त्याच्यामुळे आपलं मनापासून आभार, आपला विशेष सन्मान. हा टॉस केला जातोय वालवटी आणि वरवटणे, चला या. वरवटणे चला टॉस साठी. आसिफ 11 वरवटणे. वरवटणे कॅप्टन नाही आलेत. वरवटणे 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 टीम कॅप्टन टॉस साठी, चला लवकर यायचंय. चला वरवटणे टॉस साठी या. वरवटणे चला. काही क्षणातच आपण टॉस घेणार आहोत आणि तोपर्यंत जशी मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, आवाज दिघीचा आमंत्रित करतोय आपल्या परिसरातील आणि दक्षिण रायगड मधील ख्यातनाम समालोचक हरिभक्त पारायण हरीश महाराज दिघीकर. धन्यवाद सर. आपण पाहतो रॉयल फेस्टिवल स्पर्धा, वर्षागाठीच्या स्पर्धेची आपण सातत्याने वाट पाहतो. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी विशेष आकर्षण संघ मालकासाठी टू व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळते. उद्या निर्णय लागेल कोण संध्याकाळी ते संघ मालक जाईल ती बाईक घेऊन आपल्या घरी हे पाहणं राहील. दिघीसाठी सुशांत गायकवाड आणि मोहम्मद आयुब. सुशांत गायकवाड स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. मोहम्मद आयुब नॉन स्ट्राईकला. 61 धावांचं आव्हान आहे. समालोचन कक्षात यासिन मर्चंट सर सुद्धा आहेत, त्यांचे आवाज आपण सातत्याने ऐकताय. मुख्य पंचांच्या भूमिकेत सादिक राजापूरकर सर आपल्याला पाहायला मिळतात. मयूर मासाळच्या गोलंदाजी चर्चा चंदू सरांनी मागच्या सत्रात केली की एक जबरदस्त गोलंदाज म्हणून याही खेळाडूची चर्चा आहे. एकसष्ट धावांचं 4 षटकामध्ये आव्हान आहे. पहिला बॉल मयूर मासाळ यांचा, लेफ्ट आर्म ऑन द विकेट. सुशांतसाठी फटका बसला, हवेत खेळण्याची चूक केली. नरसिंग पालमपल्ले चेंडूच्या खाली आहेत, जज करता आलं नाही. एक सिंगल इथे मिळेल. पहिल्या बॉलला जीवदान इथे मिळते. सुशांत गायकवाड यांना दिघीसाठी चांगलं 61 धावांचं आव्हान आहे. मोहम्मद आयुब हैदराबादवरून सफर करून या स्पर्धेसाठी आलेत. यामीन 11 दिघीसाठी. युसुफ चोगले संघ मालक. जावी शेख हैदराबादवरून इथपर्यंत येण्याचा हा लांबचा पल्ला पार करून खेळाडू आलेत. मोहम्मद आयुब तर त्यांना दाखवून द्यावं लागेल मी इथपर्यंत का आलोय रॉयल बोर्लीची फेस्टिवल स्पर्धा खेळण्यासाठी. मयूर मासाळ पुढचा बॉल मोहम्मद आयुब साठी. 61 धावांचं आव्हान आहे. फटका हवेत खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत समीर बाबा चेंडूच्या खाली. झेल टिपलाय. पहिला हादरा बॅटर बाद फैयाज नावात फैयाज बाद होत आहेत.
फैयाज बाद होत आहेत. महादेव तांडेल येतात आता फलंदाजीसाठी. 61 धावांचं आव्हान. सुशांत गायकवाडच्या बॅट मधून आलेला पहिला सिंगल खातं उघडलं होतं. यामीन 11 देखीचं 61 धावांचं आव्हान आहे. दुसऱ्याच बॉलवर फैयाज बाद झाली. समीर बाबांनी चांगला झेल टिपला. आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षणासाठी कॉम्बॉक्सच्या समोर जर्सी नंबर 45 समीर. मयूर महासाळ काय कमालीची गोलंदाजी त्यांनी केली. पहिल्याच बॉलला सुद्धा संधी निर्माण केली होती सुशांत गायकवाडला बाद करण्याची. नरसिंग पालमपल्लीच्या हाताला लागला नाही तो चेंडू. प्रयत्न चांगला केला होता त्यांनी मिड ऑफ वरून माग जाऊन झेल टिपण्याचा, पण यश आलं नाही. स्थानिक बॅटर आपल्याला खेळताना दिसेल आता यामीन 11 दिघीसाठी. महादेव तांडेल खूप चांगला क्रिकेटर, 360 म्हणून ओळखले जातात खेळाडू. चौबाजीला फटकेबाजी करण्याची खासियत. मयूर मासाळला सामना करतील. स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात नरसिंग. हा फंबल पाहायला मिळाला, पण एकच सिंगल घेतली. सुशांतनी थांबवले महादेवला. फुल टॉस चेंडू, तालावर फुल टॉस खेळायचं तर कव्हर मधून बॅटची साईड इनरला चेंडू लागलाय, त्यामुळे लॉंग ऑनच्या दिशेने एकही धाव फक्त महादेवला मिळते. 61 धावांचा पाठलाग. सुरुवात तशी चांगली झालेली नाहीये यामीन 11 दिघीसाठी, तर गोलंदाजी आरावीनी चांगली केली मयूर मासाळनी. एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा इरादा आयुब आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण, धावाची संधी होती. फेकी चांगली नाही. डायरेक्ट हिट असता तर क्लोज कॉल होता, पण एक सिंगल. सुशांत 2 चेंडू खेळले, दोन्ही वेळेस सिंगल मिळाले. 2 धावांवर पोहोचले. संघाची धाव संख्या 3. महादेवकडे पुन्हा एकदा स्ट्राईक. पहिल्या 4 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी मयूर मासाळ. पुणे जिल्ह्यातून इथपर्यंत प्रवास केला या मयूरने. तब्बल 12च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. हा सुरेख गोलंदाजी मयूरची पाहायला मिळते इथे. एक वेगळा अँगल डावखरे गोलंदाज करताना पाहायला मिळतात, ही खासियत आहे. चंदू सरांनी पहिल्या सत्रात सांगितले या खेळाडूची चर्चा आहे सध्या पुणे जिल्ह्यामध्ये. मयूर मासाळ डॉट बॉल, षटकाची सांगता. चला वरवटनं आपल्याला लास्ट कॉल आहे. आयोजकांची सूचना आहे, लक्षात घ्या. टॉस करून घ्यायचं आहे. आसिफ 11 वरवटने, विपक्ष बासित अमदान 11 वाळवडी. तीन धावा पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळतात. मागचे 2 चेंडू डॉट झालेत महादेव कडून. अनिकेत ताकवणे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. काही सुरुवात केली होती या मॅचची. कव्हर मधून एक देखणा स्ट्रोक षटकार आला होता याच्या बॅट मधून. आता गोलंदाजीसाठी 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 धावा पहिल्या षटकात पाहायला मिळतात. अजूनही 58 धावा करायच्या आहेत. सुशांत फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहेत सतीश पाटील. झेली सुटला इथे. सुशांतला वाटला सोपा झेल आहे, त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न महादेवकडून झाला. सुशांत आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला, 3 सिंगल आलेत. मिस टाइम फटके पाहायला मिळाले. इथेही संधी त्यांना मिळाली. हा झेल सुटला. सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल. अनिकेत काय गोलंदाजी करतायत. आता या धावा मात्र खूप मोठ्या होतात. 61 पहिले 4 षटकात या करायच्या होत्या. आता मात्र
उरली 2 षटकं या षटकातील 4 चेंडू. 16 धावांमध्ये उर्वरित 57 धावा करायच्यात, कारण 61 धावांचं आव्हान आहे. आडापाट्यात खेळण्याचा इरादा. क्रॉस द लाईन. क्षेत्ररक्षक आहेत समीर. एक सिंगल येईल महादेवला. एक सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते. 5 धावा. आता 15 चेंडूत 55 धावा पाहिजेत यामीन 11 दिघीला. सामना थोडासा लांब चाललाय, पण सुशांत गायकवाड प्रारंभिक गेलीत. 3 चेंडू आतापर्यंत खेळले. 3 धावा त्यांनीही केल्यात. खूपच बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय मुख्य पंचांचा. पहिली अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते आरावी संघाकडून. उमर 11 आरावी. 61 धावांचा बाटला करताना आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये यामीन 11 दिघी संघाकडून. यावेळेस सुशांत गायकवाडचा प्रहार. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. शॉटच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळेल सुशांत गायकवाड अखेरीस हा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. एक चांगला स्ट्रोक. इथून पुढेही मोठे फटके खेळावे लागतील, कारण 61 धावांचं मोठं आव्हान खऱ्या अर्थाने उमर 11 आरावी संघाने ठेवले. अनिकेत ताकवणे सुशांत गायकवाडसाठी पुढचा बॉल. यावेळेस वेगात टाकला होता. अतिरिक्त खांदा लावला होता. वाईड शॉर्कर लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची बाहेरची कडा घेऊन गली रिसन मधून चेंडू निघालाय. एक सिंगल फक्त इथे येते. एक सिंगलनी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पुढे जाते 13 धावा. 61 धावांचा बाटला करत आहे या षटकातील अंतिम चेंडू अजूनही हाताळायचा. अनिकेतला काही सुरुवात केली या मयूर मासाळनी. त्यानंतर अनिकेतनी कमालीची गोलंदाजी आतापर्यंत केली. महादेव 5 चेंडूचा सामना केला. अवघ्या 2 धावा आपल्याला महादेवच्या बॅटमधून पाहायला मिळतात. झेल सुटला मला वाटतं विकेटच्या माग. महादेवला जीवदान मिळते. आणखीन एक डॉट बॉल महादेव कडून खेळताना दिसतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा 61 धावांचा बाटला करताना. दहा धावा. पहिल्या षटकात 3 धावा. दुसऱ्या षटकात अनिकेत ताकवणीच्या 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल आसिफ 11 वरवट निपक्ष बासित अमदान 11 वालवाडी. नरसिंग पालमपल्ले. सुशांत गायकवाडच्या बॅटमधून हा खूप मोठा लॉंग ऑनच्या वरून फटका येतोय. सीमारेषा पार. षटकार. आणि मॅच जिवंत ठेवली. सुशांत गायकवाडच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आलाय. धावसंख्या 19 पाहायला मिळते. 61 धावांचा बाटला. हे षटक मोठं खेळावं लागेल. 20, 25, 30 धावांच्या धावा जर आल्या तर या मॅच मध्ये जिवंत राहील यामीन 11 दिघी. नरसिंग पालमपल्लेला आडव्या हाताने घेतलं. इथं धारेवर धरलंय सुशांत गायकवाडनी. मोठा फटका आला. खूप लांबचा फटका पाहायला मिळाला शशांतच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी इथे सुशांत गायकवाडची पाहायला मिळते. सुरुवातीला थोडेसे लडकडताना दिसले. बॅटवर चांगला बॉल येत नव्हता. वेळ जाऊ दिला मैदानात आणि आता मात्र त्यांच्या बॅटवर चांगला बॉल कनेक्ट होतोय. त्याचा फायदा दिघीसाठी नक्की घेतील सुशांत गायकवाड. 2 षटकारांनी खेळत आहेत. 16 धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत त्याला संघाची धावसंख्या आपण पाहिली ते 19. 61 धावांचा बाटला करताना यामीन 11 दिघी. यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहूया. मयूर मसाल प्रयत्न चांगला केला. काय क्षेत्ररक्षण केले पहा. फेकी ही चांगली पाहायला मिळते. सेकंडला 2 धावा इथे कंप्लीट करतायत. सुशांत थोडीशी नाराज आहे त्या पटक्यावर. आपल्या धावसंख्या 21. अजूनही 40 धावांची गरज आहे. 10 बॉल 40 ची गरज आहे आता यामीन 11 दिघीला.
10 चेंडू 40 धावा. पण क्रिकेटमध्ये अशा धावा होताना आपण पाहिल्यात. सुशांत काय फलंदाजी सध्या सुरू आहे मैदानामध्ये. नरसिंग पालमपल्ली. सुशांत यांच्यासाठी पुढचा बॉल. हा खराब गोलंदाजी. नो बॉल आहे. याच्यावर स्ट्रोक आला असता मोठा तर धावा वाढल्या असत्या. फ्रीडचा बॉल येईलच पुढचा, पण या बॉलला एक सिंगल. फ्रीडचा इशारा देत आहे सादिक राजापूरकर सर. संघाची धावसंख्या 22. 39 धावा अजूनही पाहिजेत. 10 बॉल 39. फ्रीडचा बॉल. फुलटॉस. फटका चांगला आहे पाहूया. वन बाउन्स सीमारेषा पार. धावा येतील 4. आलाय चौकार. नऊ चेंडूत 35. यामिन इलेव्हन दिघी साडी. हा दोन्ही बाजून धावा येणे गरजेचं आहे अशी सर. एका बाजूने महादेवला शांत ठेवलंय गोलंदाजांनी. 7 चेंडूंचा सामना केलाय महादेवनी. 2 धावा आल्यात. हा यावेळेस कमबॅक नरसिंग पालमपल्लेचा. समजू शकले नाही सुशांत. चांगला बॉल इथे हाताळलाय. षटकार चौकार नंतर कमबॅक राहिले नरसिंगचा. निर्धाव चेंडू. 26 धावा. हापट्याकर होता. फटका तितका चांगला सजवला नाही. लॉंग ऑन अल्पेश कातळकर येतात वेगाने. एक सिंगल आहे. स्ट्राईक पुन्हा महादेवकडे. चला बासित हमदान इलेव्हन वालवटी या टॉस साठी. धावसंख्या 27. शेवटचा बॉल. इथे मोठा फटका गरजेचा आहे यामिन इलेव्हन दिघीसाठी, कारण थोडस हलकं होईल सुशांत साठी नेक्स्ट षटकात फलंदाजी करताना. व्हाईट बॉल. जीएसटीचा खूपच बाहेर व्हाईट बॉल पाहायला मिळते. धावसंख्या 28. वालवटी संघाने नाणेफेकी जिंकले. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण स्वीकारले वालवटी. फटका हवेत आहे. खराब स्ट्रोक इथे पाहायला मिळते. महादेव तांडेल बाद. हाताळण्यासाठी सतीश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. व आरावी स्टार सुशांत गायकवाड. 6 चेंडू 33 धावा. 33 धावा आपल्याला पाहायला मिळतील या शेवटच्या षटकात. गरजेच्या 33 धावा. सतीश सुशांत यांच्यासाठी 6 चेंडू 33 धावा करायच्या आहेत. यामिन इलेव्हन दिघीला 6 चेंडू 33. एक साइड पहिला वाईट आलाय. 5 षटकार तरी टोकावं लागते 6 बॉल मध्ये. 6 बॉल 32 ची आता गरज आहे यामिन इलेव्हन दिघीसाठी. सुशांत गायकवाड चांगली फलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय. फटका बसला हवेत आहे. नरसिंग पालमपल्ले चेंडूच्या खाली आहेत. चूक करणार नाहीत. शेवटची आशा होती यामिन इलेव्हन दिघीला. सुशांत गायकवाड माघारी परत आहेत.
नी बॅटर मैदानात यामी निलेन दिघीसाठी हिराचंद्र गुणाजी. हिराचंद्र गुणाजी नाशिकला महेश कोपटकर तर फलंदाजी करतात. हिराचंद्र खूप चांगले बॅटर आहेत. गेल्या हंगामात 17 चेंडू 74 धावांची इनिंग आपल्याला कुडगाव चॅम्पियन्स मध्ये त्याची पाहायला मिळाली. बोर्लीच्या विरोधात बालवडीच्या मैदानात 4 बॉलला 4 षटकारी त्यांनी ठोकलेत. हो यावेळेस भन्नाट वेग, फर्निचर डिस्ट्रॉय, मधली दांडी गोल, विकेटचं पतन. चंद्रची जागा घेण्यासाठी हॉर्न हॅट्रिक, लगातारच्या 2 चेंडूत 2 विकेट घेतली सतीश पाटील. फलंदाजी करताना 2 लगातार षटकारांनी सुरुवात केली होती सतीशनी. ती 4 चेंडूत 32 धावांची गरज आहे. शार्दूल षडापलेचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता शार्दूलला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल. आता सामन्याची औपचारिकता फक्त राहिले. उमर इलेव्हन अराबीसाठी हा सामना झुकलेला दिसतोय. काही आता याच्यामध्ये वेगळं घडताना दिसत नाहीये. खराब फलंदाजी राहिली, खराब गोलंदाजी राहिली. पहिल्या 2.4 चेंडू पर्यंत दिघीकडे एकतर्फी सामना होता असं वाटत होतं. हा आणखीन एक दांडी गोल, क्लीन बोल्ड. काय गोलंदाजी करताय सतीश पाटील, भन्नाट वेग. यावेळी चांगला फटका पाहायला मिळते. हरीशच्या बॅटमधून खूप मोठा लांबचा षटकार. दरम्यान तिरंगा चषक सीझन 2 वरवटणे आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त स्पर्धा जानेवारी 12, 13, 14, 15 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्याचं प्रथम पारितोषिक 1,20,000, द्वितीय पारितोषिक 60,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 15,000 रुपये. ऑर्गनाइज बाय आसिफ दौनाक यांची स्पर्धा येते आपल्याला. सीझन 2 प्रतीक्षेत राहील. तिरंगा चषक वरवटणी 12, 13, 14, 15 जानेवारी 2026. एक मोठी स्पर्धा आम्ही घेऊन येत आहोत वरवटणीच्या मैदानामध्ये. आसिफ दौनाक यांच्या माध्यमातून तिरंगा चषक वरवटणी सीझन 2. शेबाय खलिफे, आपण या आपल्या हार्दिक स्वागत रॉयल फेस्टिवलच्या निमित्ताने. शेबाय खलिफे